Shri Praveen sir, Balaji Junior College, respected teachers and my dear students. Good morning. बंद करें हम पिछला खाता, नए साल की अगवानी। चलो हिसाब लगाकर देखो हमने क्या खोया क्या पाया, कितनी ले ली मोल बुराई या फिर आशीर्वाद कमाया। चुप क्यों बैठेंगे हम इस साल, क्यों हार मानेंगे हम इस साल। एक बात याद रखो, बूंद बूंद से घट भरता है, मंजिल उसको कहाँ मिलेगी परछाई से जो डरता है। सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावं, हीच माझ्यातर्फे आणि माझ्या शाळेतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो। विद्यार्थी मित्रांनो, काल 2025चा शेवटचा दिवस 31 डिसेंबर, सर्वांनी 31 डिसेंबर साजरं केलं असेल आणि आज नवीन वर्ष 2026चा पहिला दिवस हे सुद्धा तुम्ही साजरं करत असतील। प्रत्येकाचा सेलिब्रेशन करण्याची पद्धत ही वेगळी असते। 2025चा कालचा शेवटचा दिवस, हे 2025चे जे वर्ष आहे हे फक्त वर्ष नव्हतं, तर या वर्षामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, खूपसे अनुभव आले, काही आपल्या हातनं चुका झाल्या असतील, काही आपल्याला काही ठिकाणी अपयश आलं असेल, तर काही ठिकाणी यश सुद्धा आलं असेल। खूप काही या 2025 मध्ये घडलं आहे। भारतामध्ये आणि जगामध्ये विचार केला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प निवडून आले। तारीख यामुळे शेअर मार्केटमध्ये भारताच्या एक शेअर मार्केट कोसळला आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा दिल्लीमध्ये लाल किल्ल्यामध्ये हल्ला झाला। अशा भरपूरशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये 2025 साली घडल्या। तर विद्यार्थ्याबद्दल मला सांगायचं झालं तर 2025 मध्ये जेव्हा पहिला दिवस होता तेव्हा खूपशा विद्यार्थ्यांनी काही संकल्प तयार केला असेल, काही विचार केला असेल की मला आजपासून दररोज सकाळी शाळेमध्ये यायचं आहे, दररोज वेळेवर यायचं आहे, दररोज अभ्यास करायचा आहे, चांगले मार्क्स घ्यायचे आहे, पहिला नंबर घ्यायचा आहे, 5 ते 6 तास अभ्यास करायचा आहे। परंतु तुमचा जो संकल्प आहे हा संकल्प जर अपयशी ठरला असेल म्हणजे तुम्ही अपयशी झाला असं नाही, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे। एखादा लहान मुलगा जर सायकल चालवत असेल आणि तो सायकलवरून पळत असेल तर तुम्ही अपयशी होता असं नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये तुमच्यासोबत जे घडलं असेल, तुम्ही जो काही विचार केला असेल तो जर तुमचा 2025 मध्ये पूर्ण झाला नसेल तर अतिशय उत्साहाने, तळमळीने, जिद्दीने यावर्षी पुन्हा प्रयत्न करा, नक्की यश तुम्हाला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, हे जे 2-3 वर्ष आहे, माझ्यासमोर 9वी ते 12वीचे विद्यार्थी, हे जे 2-3 वर्ष आहे हे तुमच्या जीवनाला वळण देणार आहे। आणि मला माहित आहे अभ्यास म्हटलं की तुम्हाला कंटाळवाणं वाटेलच, परंतु हा अभ्यासच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास, तुमचा स्वाभिमान आणि तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देणार आहे। आणि तुम्ही माझे विद्यार्थी आहात, तुम्ही सर्व हुशार आहात, कोणी धावतील कोणी चालतील, परंतु यशाचा मार्ग सगळेच जाणार आहात। 10वी आणि 12वीचे विद्यार्थी यांना बोर्डाची परीक्षा द्यायची आहे, सध्या त्यांचे फर्स्ट प्रॅक्टिस पेपर सुरू आहे। काहीशे विद्यार्थी थोडे अभ्यास न केल्यामुळे तणावात दिसतात आणि तणाव येणं हे थोडं साहजिकच आहे, परंतु जर आपण तणावाला मात केली तरच आपण जीवनात काही ना काही करू शकतो। दररोज थोडंसं अधिक काहीतरी शिकायचं, दररोज थोडंसं अधिक काहीतरी चांगलं बनायचं। शेवटी इतकंच नाही, बिंदास मुस्कुराओ क्या गम है, बिंदास मुस्कुराओ क्या गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, कभी हार कभी जीत, कभी अच्छा कभी बुरा, कभी सुख कभी दुख, ये केवल भ्रम है। जिंदगी का सही मतलब कभी खुशी कभी गम है। पुन्हा एकदा आजच्या या नवीन वर्षाच्या सर्व शिक्षकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।